आज आपण बनवणार आहोत एकदम साधी आणि सिंपल रेसिपी। चला तर सुरुवात करू। त्यासाठी मी एक दुधी घेतलेला आहे, तो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि साळून त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्यात एक पळी तेल टाकून जिरे आणि लसूण ठेचून टाकलेला आहे, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि आपण कट करून घेतलेला भोपळा टाकला आहे। हळद मी वरून टाकलेली आहे, थोडेसे मीठ आणि थोडेसे पाणी टाकून वरून शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। थोडीशी इथं मी लाल तिखट टाकलेली आहे आणि 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। 2 मिनिटांनी उघडून थोडेसे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत। आणि चला तर आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे, तर चपात्या पण लाटून घेणार आहोत 2। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा। आपण दुसरी पण चपाती इथं लाटून घेणार आहोत। अतिशय साधी आणि सिंपल रेसिपी आहे। आवडल्यास लाईक शेअर करा। बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात, एकदा नक्की करून बघा। माझ्या चॅनलवरती रेसिपीचे व्हिडिओ असतात, नक्की बघा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि ही भाजी डब्यासाठी पण देऊ शकतो मुलांच्या शाळेत। दुधी भोपळ्याची पौष्टिक अशी भाजी आपली बनवून तयार आहे। चला तर धन्यवाद, पुन्हा भेटूया अशाच नवीन